अभिनंदन करतो एकनाथ शिंदे साहेबांचं की काल कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत इमारतींमध्ये आणि न्यायालय जे काही चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी भूमिका घेतली की या सगळ्या इमारतींना आम्हाला वाचवावं लागेल, काहीतरी म्हणजे जे काही कारण दिलं ते पत्रकार परिषदेत जे काय बोलले ते बोलले. माझं परत त्यांना हात जोडून विनंती आहे, अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख. मग हे फक्त कल्याण डोंबिवलीपर्यंत मर्यादित राहणार आहे? कळव्याला 52 बिल्डिंगना नोटीस आल्या. शीळ, दिवा, डायगर इथे तर भीतीचं वातावरण आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय आहे तर काही जण मुद्दामून जातात बिल्डिंग मध्ये. आज तुम्हारी बिल्डिंग टूटने वाली है, रस्ते पे आ जाओ. आज तुम्हारी बिल्डिंग टूटने वाली है, रस्ते पे आ जाओ. आज तुम्हारी टूटने वाली है, रस्ते पर जाओ. ते तिथली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर येतात. महानगरपालिकेचे अधिकारी दररोज 9 वाजता तिथे पोहोचतात. एकाही बिल्डिंगवर कारवाई होत नाही, पोलीस पोहोचतात. हे काय नाटक चालू आहे? याच्यात सरकारला भूमिका घ्यावी लागेल. जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार आहात का लोकांना? तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल. कळव्यामध्ये काल 52 इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे. 52 इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्यामधली 52 लोक जाणार कुठे? चीळ, दिव्या, डायगर मध्ये तर भीतीची परिस्थिती, दहशत निर्माण करून टाकली आहे. मग जर कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डायगर, शीळ या परिसरासाठी सुद्धा भूमिका घ्यावी लागेल. मोर्चा आम्ही करू शकतो, लोकांना रस्त्यावर आम्ही उतरवू शकतो, पण शेवटी भूमिका सरकारला घ्यायची आहे. आम्ही सरकारमध्ये नाहीये. मी फक्त तुम्हाला आठवण देऊ इच्छितो. एक काळ असा आला होता जेव्हा वागळे इस्टेट पासून शीळपर्यंत सगळ्या बिल्डिंगी तोडण्याचा निर्णय झाला होता अनधिकृत. तेव्हा तुम्ही माननीय शरद पवार साहेबांची भेट, तुम्ही प्रताप सरनाईक, राजन विचारे असे तुमचे 3 आमदार आणि डोंबिवलीचे 1 आमदार असे 4 जण येऊन भेटले होते. तुम्हाला पवार साहेबांनी शब्द दिलेला की इतक्या अमानुषपणाने सरकार वागणार नाही, मध्यमार्ग काढू पण कोणाला बेघर करणार नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे. गरीब माणूस हा छप्पर शोधत असतो. तो येतोच कशाला? पोटासाठी, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी, आपल्या पत्नीसाठी तो घर शोधतो. ते घर शोधत असताना त्याला बिचारायला काय माहिती असते सगळं लिगल आहे, इलिगल आहे, काय कसं आहे. तो घर घेतो आणि आज त्याला जेव्हा तुम्ही बेघर कराल, हा बांधणारा बिल्डर कोण? त्याच्यावरती काय कारवाई होणार? ते अधिकारी जे तिथे होते त्यांच्यावरती काय कारवाई होणार? गोर गरिबांना घराच्या बाहेर काढणं आणि नंतर इमारती तोडणं हे काही योग्य नाही. याला आमचा विरोध असेल आणि याच्यानंतर आम्ही हा विरोध अजून जोरात करू. पण आमची एकनाथ शिंदेकडनं एवढीच अपेक्षा आहे, शिंदे साहेबांकडनं, की जो न्याय कल्याण डोंबिवलीला लागला तोच न्याय तुम्हाला कळवा, मुंब्रा, शीळ, दिवा, डायगरला द्यावा लागेल. शीळ, दिवा, डायगरच्या इमारती सोडून तुम्ही त्यांच्यावर अन्याय आणि एकाला न्याय देऊ शकत नाही. हे मुद्दामून केलं जात आहे. कळव्यामध्ये पाणी नाही हे मुद्दामून केलं जात आहे. लोकांना गुडघ्यावरती आणायचं आहे. जबरदस्ती क्लस्टर 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 क्लस्टर. आम्हाला नाही जायचं क्लस्टर मध्ये. तुमची का जबरदस्ती क्लस्टरची? आम्हाला आमच्या इमारती स्वयं विकसित करायच्या आहेत. आम्हाला एखाद्या बिल्डरला द्यायचं आहे, पण तुम्हाला मोठा बिल्डर आणायचा आहे. आणि जे बिल्डर चीटर आहेत असेच नेमके क्लस्टर मध्ये येत आहेत. कळव्यामध्ये जी काय क्लस्टरची जबरदस्ती सुरू झाली आहे ती जबरदस्ती कशासाठी आहे? ज्यांना जायचं असेल जातील क्लस्टरमध्ये, ज्यांना जायचं नाही त्यांच्या घरी तुम्ही लोक कशाला पाठवताय? दादागिरी कशाला करताय? तिथे एसआरए होऊ शकते,
तिथे तुम्ही क्लस्टर आणताय. या ठाण्यातल्या सगळ्या एसआरएच्या योजना दाबून ठेवल्यात क्लस्टर क्लस्टर क्लस्टरच्या नावाखाली. अरे गोरगरीब झोपड्यांमध्ये राहतात 100 स्क्वेअर फीटचा. जर त्यांना 300 स्क्वेअर फीटचं हक्काचं घर मिळणार असेल तर त्याच्यामध्ये ते अडसर का आणताय? आणि माझं आजही मत आहे की एकनाथ शिंदे हा माणूस तसा नाहीये. हे आजूबाजूचे जे आहेत त्यांना जरा आवर घाला. पवार साहेबांनी शब्द पाळला होता. सरकार आमचं तेच म्हणणं आहे की पवार साहेबांनी एकनाथ शिंदेना दिलेला शब्द पाळला होता. शिंदे साहेब स्वतः आले होते भेटायला, तेव्हा पवार साहेबांनी पाळला होता. आज आमची एकनाथ शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे की तुम्ही शब्द द्या, पाळा. आणि जे गोरगरिबांना रस्त्यावर आणण्याचे जे प्रकार सुरू झालेले आहेत त्यांच्याकडे लोक कामावर जात नाहीये. बायका पोरांसह रस्त्यावर बसलेले असतात. हे किती दिवस चालायचं? एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईच्या इमारतींना स्थगिती आदेश दिला. त्याच्याबद्दल उच्च न्यायालयात आक्षेप होते की कुठल्या अधिकाऱ्यांनी हा स्थगिती आदेश दिला. नाही, असं आहे की शेवटी मंत्री म्हणून काही अधिकारांचा वापर जर त्यांनी केला असेल तर ती कसा केला, काय केला याचं मला माहित नाही. पण शेवटी सरकार म्हणून एक वेगळा अधिकार सरकारला आहे. सरकारला भूमिका घ्यावी लागेल. 100 बिल्डिंगी जर तोडणार असाल तर या 100 मध्ये 60 जरी लोक पकडले तरी 600 माणसांचे घरसंसार रस्त्यावर आणण्याचा अधिकार सरकारला नाही. असा जे प्रकार नळपाड्यामध्ये सुरू आहे त्या संदर्भात तुमचा मोर्चा एक व्हिडिओ केला होता. काय प्रकारे आता नळपाड्यामध्ये नळपाडा, गांधीनगर आणि बाजूचं एक नगर सुभाष नगर या 3 नगरांचा एसआरए आपण 25-30 वर्ष बघतोय. तो एसआरए काय होतच नाही. आता तोच बिल्डर पुढे येतो आणि परत त्या नळपाड्यामध्ये एसआरए करायला जातो आणि तिथे जबरदस्ती सगळ्यांवरती प्रेशर करून घरांवरती नंबर टाकले जात आहेत. कशासाठी? का? म्हणजे बिल्डरांच्या हातात स्वाधीन करायचंय का महाराष्ट्र? याच्यातही एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष घालावं. ते गोरगरिबांचं म्हणणं ऐकून घ्यावं. फसवणूक